हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मस्त अशा पावसाने होते. सकाळी सकाळी मस्त असा नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो सलूनमध्ये, कारण ह्या दोन्ही पिल्लांचे केस कटिंग करायचे होते. कारण आहे ना, आता त्यांचा बड्डे लवकरच जवळ येतो आहे, सो मग त्यामुळे ना त्यांच्या केसांची ना वाढ झाली होती. सो म्हटलं आता ते कटिंग करून घ्यावं. आणि ह्या दोघांचं बघा गाडीवरती कशी भांडणं पण चालू असतात. आणि मस्तपैकी ना रेनकोटच्या आतमध्ये दोघं पण बघा. थोडासा पाऊस होता त्यामुळे थोडा वेळ ना आम्ही आधीच याला थांबलो होतो पार्किंगला. सो त्यानंतर मग सलूनमध्ये गेलो. आणि इकडे आहे ना, आज कधी नव्हे तर शौर्य एकदम छान असा बसला होता. त्याच्या हातात तर फोन लावलेला होता, पण तो अगदी व्यवस्थित असं बसून कापत होता केस. नाहीतर मग ना त्याला जवळ घेऊन बसावं लागतं आणि त्याचे खूप जास्त नखरे असतात. पण शर्विल मात्र नेहमीप्रमाणेच एकदम छान असा बसला होता. व्यवस्थित त्याने केस वगैरे कटिंग करून दिले आणि त्याच्याजवळ थांबायला सुद्धा लागत नव्हतं. तोपर्यंत आहे ना शौर्य मस्ती करत बसला होता. त्याचं असं खेळायचं चालू होतं. त्यानंतर मग आहे ना दुसऱ्या दिवशी पप्पा आले होते बाळांना भेटायला. सो मग आहे ना त्यांची मस्ती चालू होती त्याच्यासोबत. तर ती तुम्ही बघा. फुटला आता काय करायचं? आता काय करायचं? ए म्हटला आता संपला. तू नवीन म्हणून देऊ? म्हणून देऊ? ए शौर्य, बाबा कुठे आहे? हो, हे बघ, हे बघ. तुला देतो ना. शेरू काय करतो? शेरू दा 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 दा. असं कोण दिसतं? भाऊ. हो. नो. उची घेऊ. याला उठू खाली. अरे चल, हा चल. दादा ये खाली. येस. चल. थांब आता दोघांना घेऊ. आपण दोघांना उची घेऊ. हा एक इकडं. हा तू ये. दोघांना असं शेप. अरे वा. अरे वा. असं बघा, असं बघ. कोण दिसतं? एरोप्लेन कसं जातो? तर सकाळपासून गडबडीतच गेला. बाळांचे केस वगैरे कापून आणले आणि मग त्यांचा बड्डे. सो मग म्हटलं आता चला त्यांचे केस वगैरे कटिंग करून आणा. वाढले होते थोडेफार. सो मग ते कटिंग करून आणले. जस्ट शेप देऊन घेतलाय खालून. आणि मग म्हटलं आता चला बड्डेचंच बोलणं चाललं आहे. सो माझ्या बड्डेचा एक किस्सा आहे जो मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. सो म्हटलं चला तो पण शेअर करते. आणि आता सॅटर्डे संडे तर राहुंडा सुट्टी असते. सो मग बरीचशी माझी कामं होणार आहे, कारण नेक्स्ट सॅटर्डेला त्यांचा बड्डे. सो मग सॅटर्डेला बड्डे असल्यामुळे मला त्या दिवशी तर कुठं जाता येणार नाही, बाकीची घरातली कामं असतात. सो मग म्हटलं चला आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये जे काय असेल तर करून घेऊयात. सो आज त्यांचे केस वगैरे कटिंग करून घेतलेत. आणि माझ्या बड्डेचा किस्सा म्हणजे मी जसं आधी पण व्हिडिओमध्ये बोलले की माझ्या ना आत्तापर्यंतचा एकही बड्डे असा झाला नाही की झालाच नाही आहे. प्रत्येक बड्डे माझा होत आलेला आहे आत्तापर्यंतचा. आणि या पुढे पण म्हणजे लग्न झाल्यानंतर तो कंटिन्यूच राहिला, कारण आहोंनी सुद्धा असं नाही की कधी केला नाही बड्डे, त्यांनी दरवर्षी माझा बड्डे केला. सो यापुढे पण ते तसंच कंटिन्यू राहील अशी माझी इच्छा आहे. आणि मी माझ्या बड्डेला घेऊन खूप जास्त एक्सायटेड असते. तसंच म्हणजे ना त्याचंच एक उदाहरण म्हणजे ना मी 4th किंवा 3rd स्टँडर्डला असेल त्यावेळी ना माझा बड्डे होता. आणि मग काही कारणामुळे ना घरातल्यांचं चाललेलं, म्हणजे पप्पांचं मम्मीचं चाललेलं की आपल्याला करायचा नाही आहे बड्डे. सो मग त्यांचं म्हणजे नव्हता करायचा त्यांना. सो ते एकदम चिल होते की नाही करायचं आहे आपल्याला बड्डे, नाही का, जेवण वगैरे करणार घरामध्ये छान, एवढंच. आणि 3rd 4thला असल्यामुळे मला पण एवढं काही असं हे नव्हतं. सो मग मी ना दिवसभर शाळेत, तर मग आहे ना मी दिवसभर शाळेत गेले, चॉकलेट्स वगैरे दिले. आणि लहानपणी चॉकलेट्स वाटायची काय गंमत असायची शाळेमध्ये. सो ते सगळं केलं. आणि त्यानंतर घरी येताना डिरेक्टली मैत्रिणींनाच घरी सोबत घेऊन आले होते. म्हणजे त्यांना असं म्हटलं की चला माझा बड्डे, तर मग तुम्ही नंतरच येणार आहे तर चला माझ्यासोबतच आपण घरी जाऊयात. सो मग मी माझ्या बड्डेसाठी शाळा 5 वाजता सुटायची. त्या 5 वाजता सुटल्यापासून मी माझ्या मैत्रिणीला डिरेक्टली घेऊन माझ्या घरी गेली होती. सो मग त्यानंतर मग त्यांना कळालं की आता बड्डे करणेच आहे. सो मग पप्पा गेले, पटकन केक वगैरे आणला. मम्मीने सुद्धा नाश्त्यासाठी काही बनवलं. आणि मग तो असा बड्डे झाला होता माझा. ती माझी एवढी छान आठवण आहे ना, म्हणजे माझ्या बड्डेचा कधी जरी विषय निघाला ना तरी माझे पप्पा मम्मी असू देत, ह्या माझ्या एका बड्डेची आठवण नेहमी काढत असतात. आणि तो माझ्या आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे ती. आणि मला पण त्याबद्दलचं थोडं आठवते, कारण मी 3री 4थीला होते. सो काही लहान नव्हते खूप जास्त. सो मला अशी माझी एक भारी अशी आठवण आहे आणि मला ती तुमच्यासोबत नक्की शेअर करावीशी वाटली. सो असो, चला आता स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आज सॅटर्डे, सो मग चिकन आणले.
तर चिकनमध्ये ना मी म्हटलं आज चला म्हणजे मी बऱ्याचदा ऐकलं होतं की चिकन खरडा वगैरेची रेसिपी असते आणि लास्ट टाईम मम्मीनी पण सुद्धा केली होती. सो तिने पण मला कॉल करून सांगितलं होतं की मी आज चिकन खरडा केला म्हणून. तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया. आतापर्यंत तर कधी केलेली नाही. सो यूट्यूबला थोडंफार सर्च केलं आहे, त्यावरूनच मला आता तो चिकन खरडा बनवायचा आहे. सो चिकन खरडा, भाकरी आणि जिरा राईस असा माझा मेन्यू असणार आहे. चिकन खरडा म्हणजे एकदम ड्राय नसणार आहे, थोडासा लपथपीत बनवणार आहे, जेणेकरून मला भातासोबत पण खाता येईल असं थोडंफार. अशा प्रकारे माझं आजचं जेवण असणार आहे. सो चला आता मी स्वयंपाक बनवायला घेते. पहिले भाकरी आणि भात वगैरे करून घेते, त्यानंतर चिकन खरड्याची जी काही रेसिपी असेल तर ती तुमच्यासोबत शेअर करते. आणि इकडे माझं पिल्लू आलं लगेच. हे बघा अशी केस कापलेत आम्ही. कसे केस कापले आपण आज? अरे छान छान. टकलू पोगा झाला ना तू कोण झाला? टकू झाला का? झाला का टकू? बोल ना. कोणाचे? मी कापू नको बाबा, मी टकू करू का? न तुझ्यासारखी केस कापू मी? ची गंध, मी कशी दिसेन? ची तुला छान दिसतंय ना? तुला छान दिसतात ना केस असे? माझ्यासारखी करायची का तुला? थांब आपण तुला ना माझी केस लावू. अशी लावू. अय्या कशी दिसते पोगी. पोगी दिसते तू. चल आता जेवण बनवायचं ना. कुकू खायची ना? कुकू भात कोणाला खायचं? कुकू भात कोणाला खायचंय? कोण खाणार? असं खायचं. सो चला आता मी चिकन खरडा बनवते आणि त्याचे क्विकमध्ये थोडंसं तुम्हाला सांगेल की काय काय बनवलं, काय काय कसं काय. ओके डायनानाश. ओके शौर्य काय करते आपला? शौर्य इकडे बसला मस्तपैकी. हाय शौर्य. शौर्य हाय. तो त्याचाच गुंग आहे. आता मी इकडे ना भात वगैरे बनवायला घेते. सो इकडे माझी प्रिपरेशन चालली आहे त्यासाठी. सो आता सगळ्यात पहिले तर इकडे ना मी खरड्यासाठी तयारी करायला घेतली होती. सगळ्यात पहिले तर चिकन बॉईल करायला ठेवायचं होतं. सो त्यासाठी ना चिकन छानपैकी वॉश करून त्याला ना हळद मीठ लावून ठेवायचं आणि ना तोपर्यंत एका बाजूला ना कढईमध्ये ना छान तेल वगैरे गरम करून घ्यायचं. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपण चिकन शिजायला टाकणार आहोत. सो त्यासाठी ना कढईमध्ये तेल गरम करून मस्तपैकी आहे ना त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आणि कांदा एकदम भारी परतून घ्यायचा, असा कच्चा वगैरे ठेवायचा नाही. त्याच्यात टोमॅटो वगैरे आपल्याला बाकी काहीच ॲड करायचं नाही. सो कांदा परतून घेतला त्यानंतर मग आहे ना त्यामध्ये आपल्याला जे चिकन टाकायचं होतं, सो मॅरिनेट केलेलं मी जे चिकन आहे तर ते छानपैकी टाकून घेतले. फक्त हळद आणि मीठ लावून घ्यायचं याला आणि ते छान आहे ना आपल्याला वाफेमध्ये शिजायला ठेवायचं आहे. सो इकडे ना ते छान एकत्र करून घ्यायचं कांद्यामध्ये आणि ते चिकनवरती ना आपण आता झाकण ठेवून देणार आहे आणि त्या झाकणावरती आपल्याला ठेवायचं आहे पाणी. आता हे मी स्टार्टिंगला दुसरं झाकण ठेवलं होतं, त्यानंतर चेंज करून मी हेवालं झाकण ठेवलं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मग ज्यावेळेस जसं आपल्याला पाणी लागेल चिकन शिजण्यासाठी तसं ते पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केले. मी एकूण फक्त 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. सो मी आता एकीकडे चिकन शिजायला ठेवलं आणि आपल्याला जे काही वाटण बनवायचं आहे त्यासाठी बाकी आपल्याला टोमॅटो असं ह्याचं बाकी काही वाटण बनवायचं नाही, जसं नॉर्मल बनवतो आपण. चिकन खरड्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, खोबरं आणि जे आपण खरडा बनवायला वापरतो ना तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात खोबरं आणि लसूण, आलं थोडंसं आणि हिरवी मिरची कोथिंबीर भरपूर, तर असं आपण बनवणार आहे. सो आता मी ना इकडे तवा ठेवला आहे गरम करायला. त्याच्यावरती ना आपल्याला फक्त जे काही हिरवी मिरची आणि लसूण आहे तर ते थोडंसं आपल्याला टॉस करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं खोबरं आहे सो ते पण थोडंसं भाजून वगैरे मग त्याची पेस्ट करायची आपल्याला. तर चला मी तुम्हाला सो आता इकडे खरड्यासाठी जे वाटण बनवतात तर ते वाटण बनवायला घेतलं होतं मी. आणि खरडा म्हटलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची गरजेचीच असते. सो मग इकडे हिरवी मिरची घेतली आहे, लसूण घेतलं आहे आणि हे मस्तपैकी ना तव्यावरती आपल्याला गरम तवा करून घ्यायचा आणि त्यावरती टाकायचं आणि हळूहळू हे सगळं शेकून घ्यायचं आहे. तर त्यासाठी थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे आणि हे छान परतलं, थोडंसं मिरचीला कलर यायला लागला की त्यामध्ये ना आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे. यात इथे ओल्या खोबऱ्याचा वापर न करता ना फक्त सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा. इथं तुम्ही खोबरं अगदी किसूनसुद्धा घेऊ शकतात, पण मी इकडे काप करून घेतले ते खोबऱ्याचे. सो आता हे खोबरं आणि हिरवी मिरची, लसूण आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. आता इकडे बघू शकता तुम्ही हे छानपैकी भाजून घेतलं आहे सगळं. सो आता हे सगळं आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे अगदी 1-1.5 इंच आलं असं ॲड करायचं आहे आपल्याला. त्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यामध्ये ना आपल्याला थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते सुद्धा ॲड करायचे. त्याने पण आहे ना छान थिकनेस येतो ग्रेव्हीला. सो त्यासाठी आणि मग इकडे आपलं वाटण तयार आहे. सो इकडे वाटण तयार होतं तोपर्यंतच आपले चिकनसुद्धा शिजून तयार झाले आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी जास्त सूप ठेवलेलं नाही आहे, फक्त जास्त रस्सा न ठेवायचा आणि त्यानंतर आहे ना मग आपल्याला
भरपूर असं तेल घ्यायचं आहे कढईमध्ये, कारण आता आपण खरडा करतो आहे छानपैकी ना. आपल्याला ते जो वाटण बनवलं ते पण परतून घ्यायचं आहे, त्यासाठी भरपूर असं तेल घ्यायचं आहे. तेल पण जास्त घ्यायचं आणि कांदा पण भरपूर घ्यायचा आहे, कारण आपण बाकीचा कोणताच मसाला वापरणार नाही आहे. आणि या स्टेजला जो कांदा आहे तो एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. त्याला अजिबात कच्चा राहायला नाही पाहिजे तो कांदा. मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा. कांद्याला छान असा गोल्डन रंग यायला लागला की त्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकून द्यायचं आपण जे बनवलं आहे ते. सो ते वाटण पण मस्तपैकी असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बाकीचे कोणतेही लाल मसाला वगैरे टाकायचा नाही आहे. जे काय मसाले टाकायचे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. सो आपल्याला हा मसाला बघू शकतो तुम्ही, काय भारी हिरवा कलर आला आहे मसाल्याला. अजिबात कसल्याही कलरचा वापर नाही केला आहे. भरपूर अशी कोथिंबीर वापरायची, ज्यामुळे ना छान असा हिरवा रंग येतो आपल्या मसाल्याला. सो त्यानंतर मी ना इथे थोडंसं किचन किंग मसाला आणि थोडासा चिकन मसाला टाकला आहे फक्त टेस्टसाठी. आणि जर तुम्ही धने आधीच ॲड केले ज्यावेळेस आपण वाटण बनवतो, थोडंसं भाजून जर धने ॲड केले तर चांगलंच आहे. नसेल तर मग धना पावडर करू शकता. तर माझ्याकडे इकडे धना पावडर होती, सो मग मी इकडे धना पावडर ॲड केली. मस्तपैकी सगळे मसाले परतून घ्यायचे. त्यांना छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण जे अळणी बनवलं होतं, म्हणजे जसं की चिकन शिजवून घेतलं आहे, सो ते टाकायचं आणि ते चिकन छान परतून घ्यायचं. आता या स्टेजला आपल्याला आहे ना मीठ वगैरे घालायची जास्त गरज नसते, पण तरीसुद्धा ज्यावेळेस मसाला आपण परततो त्यावेळेस त्या मसाल्यामध्ये मीठ घातलेलं नसतं. सो इथे मसाला थोडंसं चेक करायचा आणि मग थोडंफार मीठ तुम्ही ॲड करू शकता. सो त्यानंतर आहे ना आपण जे अळणीचं सूप काढलेलं होतं ना, तर तेच त्यामध्ये ॲड करायचं आहे. बाकीचं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करायचं नाही. आपल्याला यातच ते सगळं शिजवून घ्यायचं आहे. आणि आपलं चिकन तर ऑलरेडी शिजलेलं असतं. सो अगदी फक्त 5 ते 7 मिनटामध्ये आपल्याला आहे ना मस्तपैकी फास्ट गॅसवरती ना ह्याला ना छानपैकी असं परतून घ्यायचं. आता इथे मी आहे ना थोडीशी ग्रेव्ही जास्त ठेवली आहे, कारण मला हे राईससोबतसुद्धा खायचं होतं, त्यामुळे मी थोडीशी ग्रेव्ही जास्त ठेवली. जर तुम्ही फक्त हे भाकरीसाठी सोबत करत असाल ना, तर त्याला अजिबातच ग्रेव्हीची गरज नाही आहे. एकदम कोण मस्त येत असं आहे? काय कोरडं करतोय करू तू? शकता. आई या काय करतोय तू? जेवला का? जेवला का? काय खाल्लंस? Yum yum yum. यम 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 खाल्लं. काय खाल्लं? कुकू खाल्लं तू? Cuckoo. कुकू कशा होतं कुकू? Cut. हा कसं असं कट केलेलं होतं कुकू? कोणी कट केलं होतं असं? Mimi. तू कट केलं शी गंदा. Ma. हम्म. Cut. असं कट केलं कुकू. अरे बापरे. असं बनवलं. सो चला जेवण तर केलं. मगाशी जो चिकन खरडा केला होता एवढा भारी झाला होता, मस्त टेस्ट लागत होती, कारण पहिल्यांदाच मी असं काहीतरी ट्राय केलं होतं आणि त्याची टेस्ट छान होती. आहूनला सुद्धा आवडला, पण ज्यावेळेस जेवायला बसले त्यावेळेस मी ना काहीच शूट घेतलं नाही, त्यामुळे त्याचा रिव्ह्यू म्हणजे खाताना जो काही रिव्ह्यू होता तो तुमच्यासोबत काही शेअर करता आला, पण खूप छान झालं होतं. सोबत जिरा राईस केला होता, भाकरी बनवली होती मस्तपैकी, एक नंबर झालं. त्या बाळांसाठी पण मस्तपैकी अळणी भात बनवला होता आणि तो त्यांना पण खूप आवडला. हे दोन्ही पिल्लं आता मस्त खेळतात. इकडं शौर्य आहे. शौर्य काय करतोय बाबू तू? काय तिथे ॲनिमल्स आहेत का? इकडे आमच्या आहो बसले ते आणि चाललंय इकडे खेळायचं. येस बोला. आणि हे दोन्ही पिल्लांचं आहे ना. ओके. ए मंकी कसं करतो? मंकी कसं करतो? असं करतो मग. कसं असं. ह्या दोन्ही पिल्लांचं काय लवकर झोपणार नाही. 11:15 झाले ते. बोल काय? गोरीला. ओके. कसं असं करतो गोरीला. ओके. आता ह्या दोघी पिल्लांचा असाच धिंगाणा चालू झाला. तर चला आता मी ब्लॉग आहे ना इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओ लाईक शेअर. नुसता गोंधळ चालला दोघांचा. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि बाय बाय. बाय कर सर. बाय कर. बाय बाय कर. अजिबात खेळायचं मुळे त्याचं. सो बाय.